आज आपण बनवणार आहोत तोंडलीची भाजी, टेंडोळा, तोंडली, टेंडा असंही म्हटलं जातं। टेंडोळा कापून घेतले आहेत, सरळ सरळ कापायचे। एक छोटासा बटाटा घेतला आहे, ओली हळद आहे। टेंडोळ्याच्या आजूबाजूला असे नाकं असतात, ते कापून घ्यायचे असे। चला तर सुरुवात करूया। मिरची लसूण क्रश करून घेतला आहे। कांदा सुद्धा उभा कापून घेतला आहे। एक पळी तेल टाकून घेतलं। फोडणीसाठी राई कढीपत्ता टाकून घेते। राई कढीपत्ता तडतडून झाला आहे, त्यात टाकायचं थोडंसं जिरं, घालणार आहोत मिरची लसूण, त्यात टाकायचा कांदा, सुकी हळदही टाकू शकतो आपण, पावडरही, पण आहे ओली हळद म्हणून टाकली। छान परतून घ्यायचा मसाला। ओली हळद असल्यामुळे किती छान कलर आलेला आहे, पाहू शकता। बटाटा टाकते, मीठ टाकायचं। त्यात बिलकुल पाणी घालत नाही मी, असंच करते मी। सुटसुटीत मसाले घालून खूप छान आली भाजी। झाकण ठेवते 10 मिनिटासाठी। भाजी बनवून तयार झालेली आहे। टिंडोळ्याची भाजी तयार झालेली आहे। आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। धन्यवाद।